मालेगावमध्ये पुन्हा एकदा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झालेला आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। तृप्तीजी, स्वागत आहे। खरं तर आपण पाहतोय सातत्याने अशा घटना घडतायत, अत्याचाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत। मालेगावमधील आधीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि एका 55 वर्षीय नराधमाने अत्याचार केलेला आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीची कार्यवाही आता पोलिसांनी करणं अपेक्षित आहे? मालेगाव मध्ये आधीच प्रचंड जनसंताप जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्या मुलीच्या हत्येनंतर आता तात्काळ तिला न्याय मिळायच्या आधीच जेव्हा अशा पद्धतीची परत एकदा अल्पवयीन मुलीवर घटना होते म्हटल्यावर संताप येतोय। म्हणजे लोक जे म्हणतायत की आरोपी आमच्या ताब्यात द्या, आम्हाला शिक्षा करू द्या, कोर्टातून तात्काळ न्याय मिळत नाही, हे नेमकं राज्यामध्ये चाललंय काय? ते राज्यामध्ये इलेक्शनचं वातावरण आहे, तिकडे सगळे नेते फिरतायत, तिकडे सगळा प्रचार चाललाय, तिकडे सगळ्या सभा चालल्यात, पण आमच्या मुली सुरक्षितच नाहीयेत। आज ही जी 13 वर्षाची मुलगी आहे, मालेगाव मध्ये आपण बघतोय की प्रत्येक गावातून रस्त्यावर लोक उतरतायत। न्यायालयाचं गेट सुद्धा लोकांनी तोडलेलं होतं, त्याच्यामध्ये प्रचंड जनसंताप जो आहे, जन आक्रोश जो आहे तो दिसलेला होता। आणि पुन्हा एकदा त्याची 50-55 वर्षाच्या व्यक्ती म्हणजे जी वडिलांच्या वयाची आहे, आपण बाहेर कधी बघितलं तर वडिलांच्या वयाची व्यक्ती असल्यावर एक आधार म्हणून, मार्गदर्शक म्हणून आपण लहान मुलींना त्यांच्या बरोबर पाठवत असतो आणि असा अत्याचार करणारी जर अशी व्यक्ती असेल तर मग आपण पाठवणार कसं? म्हणजे आपण आता घरातल्या मुली बाहेर पाठवायच्या का नाही, कुणाकडे पाठवायच्या, खेळायला तरी पाठवायच्या का नाही? कारण मागच्या वेळेची जी घटना होती ती तर 3.5 वर्षाची मुलगी होती, जिला काहीच कळत नव्हतं। ही मुलगी शाळेत जात असेल आणि वडिलांच्या वयाचा माणूस, याला तात्काळ अटक तर झालीच पाहिजे, पण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये फास्ट शिक्षा होत नाहीये, त्याच्यामुळे या घटना ज्या आहेत त्या आठवड्याला घडतायत। आणि महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण वाढतंय ना, तर महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे मुलींसाठी सुरक्षित वातावरण सध्या सुरू आहे। निश्चित, अगदी तृप्तीताई, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या संबंधित घटनेच्या संदर्भातली पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। मालेगावमध्ये पुन्हा एकदा एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झालेला आहे। मालेगाव पुन्हा हादरलंय। 13 वर्षीय मुलीवर एका 55 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला। पीडित मुलगी गतिमंद असल्याचा फायदा घेत एका निर्जन स्थळी जात हा अत्याचार करण्यात आलेला आहे। संबंधित आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आता कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सातत्याने अशा अत्याचाराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि निषेध देखील केला जातोय आणि लवकरात लवकर आता कारवाई करण्याची मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि येथील स्थानिकांच्या माध्यमातून सुद्धा केली जाते। कारण गतिमंद मुलीवर अत्याचार करण्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार मालेगावमध्ये घडलेला आहे। मालेगाव पुन्हा हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एका 13 वर्षीय मुलीवर 55 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केलेला आहे। पीडित मुलगी गतिमंद असल्याचा फायदा घेत या 13 वर्षाच्या मुलीवर 55 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला। नाशिकच्या मालेगावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एका निर्जन स्थळी तिला नेण्यात आलं, त्या गतिमंद मुलीला आमिष दाखवण्यात आलं आणि त्यानंतर निर्जन स्थळीने तिच्यावर अत्याचार करण्यात आला। 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार मालेगावात घडलेला आहे। आधीची अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अत्याचाराचा हा सगळा धक्कादायक प्रकार। एका 13 वर्षीय गतिमंद मुलीवर 55 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला। या नराधमाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। संबंधित घटनेचा तपास देखील आता पोलिसांनी सुरू केलेला आहे। पीडितेचे कुटुंबीय घाबरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती सुद्धा आपल्या प्रतिनिधींनी दिली, त्यामुळे त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगाने आता पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करतील, कोर्टामध्ये आरोपीला हजर केलं जाईल। कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर पीडित मुलगी गतिमंद असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर मालेगाव पुन्हा एकदा हादरलेला आहे। एका 13 वर्षीय मुलीवर 55 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला। या आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।